नमस्कार मंडळी. टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 75व्या वर्धापन दिन महोत्सवानिमित्त मंडळाचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते आणि हितचिंतक या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. धर्म, भक्ती आणि परंपरा या तीन गोष्टी समाजाला एकत्र आणण्यात खूप महत्त्वाचा वाटा उचलतात आणि लोकमान्य टिळकांनी हाच विचार करून 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. दळणवळण आणि संपर्काची साधनं नसण्याच्या त्या काळात अशा प्रकारचे उत्सव लोकांना एकत्र आणण्याला खूप जास्त मदत करू शकतात असं टिळकांना वाटलं आणि त्यासाठी त्यांनी हा महोत्सव चालू केला आणि त्यांची जी काही कल्पना होती ती खरोखर प्रत्यक्षात उतरली. 21व्या शतकात हळूहळू सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूप बदलायला लागलं. त्यातील धर्म, परंपरा आणि संस्कृती मागे पडू लागली आणि त्यात खूप जास्त मनोरंजन आणि व्यावसायिकतेने शिरकाव केला. मात्र टिळकनगर गणेशोत्सव मंडळासारखी काही मंडळे जी आहेत की ज्यांनी टिळकांच्या संकल्पनेतील गणेशोत्सव, त्यातील उद्देश आणि परंपरा कायम ठेवण्याचा सदोदित प्रयत्न केला. टिळकनगर गणेशोत्सव मंडळ गेली 75 वर्षे डोंबिवली आणि आपल्या विभागात काम करीत आहे. मंडळ सांस्कृतिक आणि सामाजिक प्रकल्प कसोशीने राबवण्याचा प्रयत्न करत आहे. मकरोत्सव, वसंतोत्सव आणि अनेक तत्सम सांस्कृतिक उत्सव जे लोकांना आवडतात आणि त्यातून लोकांना काही चांगलं बघायला, ऐकायला मिळतं. अनेक सामाजिक प्रकल्प टिळकनगर गणेशोत्सव मंडळ राबवत आहे आणि टिळकनगर गणेशोत्सव मंडळाच्या उत्साही आणि जोमाने भारलेल्या ज्या बाप्पाच्या मिरवणुका असतात, हाही एक डोंबिवलीकरांच्या आवडीचा आणि कौतुकाचा विषय आहे. त्याचबरोबर अनेक तरुण आणि तरुणींना सार्वजनिक कामात जोडून घेण्याचं एक महत्त्वाचं काम मंडळ गेली अनेक वर्ष करत आहे. मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन आणि सामाजिकतेतील महत्त्वाचं शिक्षण या रूपाने टिळकनगर गणेशोत्सव मंडळ तरुण तरुणींना प्रत्यक्षात देत आहे असं मला नेहमी वाटतं आणि त्याकरता मंडळाचं मनापासून कौतुक आहे. 75व्या वर्धापन दिनानिमित्त गणेशाचरणी मी अशी प्रार्थना करतो की असंच छान काम करण्याची उर्मी टिळकनगर गणेशोत्सव मंडळाच्या सर्व सभासद, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना त्याने अनेक वर्षे देवो आणि पुन्हा एक वार मी गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सभासदांना मनापासून शुभेच्छा देतो. 75व्या वर्धापन दिनानिमित्त जो काही सोहळा गेले वर्षभर आपण अनुभवतोय तो असाच खूप छान पूर्ण व्हावा आणि पुढेही चांगलं काम त्यांच्या हातून होत राहावं. धन्यवाद.